थोडीपवनी ते वडाळा 3 किलोमीटर रोड 10 ते 15 वर्षापासून खराब झालेला आहे। त्या रोडवरून 25 ते 30 गावांची वळण-दळण असून शाळेची मुलं, शिक्षक, हॉस्पिटल, मार्केट सर्व उपलब्ध वरुडमध्ये मिळते। जवळ असल्याने 25 ते 30 गावांची संख्या हा रोडवरून दळणवळण करतात। काही महिन्याचा पूर्वी रोडचे काम चालू झाले होते, पण डांबर न टाकल्यामुळे तो रोड पूर्वीपेक्षा जास्त खराब झालेला आहे। तरी मोर्शी वरुड विधानसभा आमदार श्री चंदूभाऊ यावलकर हे आहेत। थडीपवनी ते वडाळा क्षेत्रात या रोडचे काम आहे। जनतेने श्री चंदूभाऊ यावलकर आमदार साहेब कडे जाऊन चर्चा केली होती, असे सांगत होते। जनतेने उपोषण मांडलं होतं, तरी जनतेला न्याय मिळाला नाही। खूप त्रासून असल्याने जनतेने काय करावं कळत नाही। त्या रोडवर रोज काही घटना होत आहे। पूर्ण रोडवरील गिट्टी बाहेर निघाले आहेत। डांबर नसल्यामुळे जनता त्रस्त झालेली आहे। अखेर जनतेने निर्णय घेतला की श्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब पालकमंत्री व महसूल मंत्रीची भेट घेण्यासाठी अर्जदार श्री मोहनजी मातकर थडीपवनी, श्री राजेंद्रजी पोचदार, माजी सरपंच थडीपवनी दळणवळण या वरुडमध्ये येते। वरुड गाव मोठा आहे, जिथे शिक्षणाची सोय आहे, दवाखान्याची सोय आहे, मार्केटची सोय आहे, सर्व सोयीनं उपलब्ध असलेलं वरुड, म्हणून वरुड आम्हाला आवश्यक आहे। म्हणून हे 3 किलोमीटर रस्ता नसल्यामुळे आज आम्हाला काटोलला 40 किलोमीटरवर मार्केटसाठी किंवा दवाखान्यासाठी किंवा इतर सोयीसाठी जाणं परवडते, पण या 3 किलोमीटरसाठी 18 किलोमीटर असलेलं वरुड हे सुद्धा परवडत नाही। त्याला कारण असं आहे, 15 वर्षे झाले वडाळा ते थडीपवनी हा रस्ता फक्त 3 किलोमीटर रस्ता आहे, पण एवढी हास्यास्पद बाब आहे या 3 किलोमीटरसाठी। आधीचे आमदार साहेब देवेंद्रजी भुयार साहेब त्यांनी काही प्रयत्न केले, आताचे असलेले यावलकर साहेब यांच्यापर्यंत आम्ही डेप्युटेशनसुद्धा नेलं, गेलो, सर्व काही झालं, त्यांना प्रत्यक्ष दाखवलंही, पण त्याचा काहीही फायदा होत नसल्यामुळे भर पावसाळ्यात आम्हाला उपोषणसुद्धा करावं लागलं। कसं तरी थातूरमातूर त्यावेळेस मुरुम याच्यावर टाकण्यात आला। मुरुम टाकणं झाला आहे म्हणून बस चालू झाली, पण पहिल्याच दिवशी बस फसल्यामुळे परत आणखीन बस बंद झाली। आणि पावसाळ्याच्या दिवसात, हिवाळ्याच्या दिवसात किंवा उन्हाळ्याच्या दिवसात या शहराशिवाय या गावाला किंवा या 25-30 गावांना काहीही सेवा उपलब्ध होऊ शकत नाही। आणि या उपलब्ध न होण्यामागचं कारण फक्त हा 3 किलोमीटर रस्ता। आता 3 किलोमीटर रस्ता तर तुम्हाला दाखवू शकतो। 15 वर्षापासूनचा हा रस्ता कसं तरी म्हणजे करावं का नाही करावं, कुठून पैसे आणावं, काय पैसे आणावं, का वर्गणीतून पैसे असल्यासारखं हे काम आम्ही बरेचदा काम रोखण्याचं काम केलं, काम रुकत नाही। कुठंतरी मुरुम टाकल्या जाते, कुठंतरी गिट्टी टाकल्या जाते, कुठं डांबर नसलं। आता मी दाखवू शकतो तुम्हाला, हे पहा, 15 दिवसाच्या अगोदर कुठंतरी डांबर टाकलं, आम्ही त्याला रोखलंही होतं का बाबू तू डांबर टाकतं की नाही टाकत। हे पहा, ही गिट्टी, हे डांबराची गिट्टी आहे का 15 दिवसाच्या अगोदरची नाही। ह्या गिट्टीच्या रस्त्यावरून जर आमचा शेतकरी, आमचा गरीब माणूस, आमचे शिक्षणाचे पोरं, आमचे बिमार, डिलिव्हरीचे बाया जर वरुडमध्ये जात असेल तर डॉक्टरपर्यंत जाण्याआधीच डिलिव्हरी होते काय, असं समस्या आहे। मी आभार व्यक्त करतो आपलं चॅनल न्यूज 24 यांनी याची दखल घेण्याचं, सहज बोलता बोललो, परिचय झाला आणि त्यांनी दखल घेऊन हे वरिष्ठांकडे पोहोचवतो असं म्हटलं। आम्ही मागे चंद्रशेखर बावनकुळे साहेब पालकमंत्री, अमरावती जिल्हा आणि नागपूर जिल्हा दोन्ही जिल्ह्याचे पालकमंत्री ते असल्यामुळे त्यांच्याकडून सुद्धा त्यांना आम्ही निवेदन दिलं। हे आमचं दिलेलं निवेदन, त्यांना आम्ही निवेदन दिलं आहे। निवेदनाचंही अजून काही झालेलं नाही, कदाचित केराची टोपली दाखवली असेल। तर आता म्हणजे कळकळीनं एवढं सांगूशा वाटते की आम्ही लोक वर्गणी करून हा रस्ता कसा तरी आपल्यापर्यंत करावा, अशापर्यंत आमची भावना आलेली आहे। कारण शिक्षणासाठी सकाळी पोरं गाडीने जाऊ शकत नाही, गाडी जातच नाही, मोटरसायकल किंवा टू व्हीलर सारख्या वस्तू कोणत्याही जात नाही। तरी माझा व्हिडिओ जोपर्यंत पोहोचत असेल, माझा आवाज जोपर्यंत पोहोचत असेल, तर त्यांनी कृपा करून शक्य तेवढ्या लवकर, कारण पावसाळा 2 महिन्यावर येऊन ठेपलेला आहे, काम होत नाही आहे, काम करणे फारच जरुरी आहे, नाहीतर 48 किलोमीटर आम्हाला काटोलला गेल्याशिवाय पर्याय राहणार नाही। नमस्कार, मी राजेंद्र पोद्दार, माजी सरपंच, ग्रामपंचायत थडीपवनी। या रोड बाबतीत, वडाळा ते थडीपवनी ह्या रोड बाबतीत मी 14/2/2026ला नरखेडला माननीय पालकमंत्री, नागपूर जिल्हा, अमरावती जिल्हा, चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्याकडे लेखी तक्रार केलेली।
की या रस्त्याचं काम हे निकृष्ट दर्जाचं होत आहे आणि मागील 15 वर्षापासून या रोडचा आम्हाला खूप त्रास आहे. आणि या रोड हे जे आहे थडीपोनी गाव हे नरखेड तालुक्यातलं शेवटचं आणि वडाळ्यापासून थडीपोनी रस्ता ह्या वरुड तालुक्यातलं शेवटचं हे 2 टोकं आहे. त्या कारणामुळं आम्हाला काटोल हे जवळपास 40 किलोमीटरच्या जवळपास पडते आणि वरुड हे जवळ 18 किलोमीटर आहे. म्हणून या रोडनी जवळपास 50 गावाची बाजारपेठ ही वरुड आहे. पण मागील 3-4 वर्षापासून या रोडची इतकी दयनीय अवस्था झाली आहे, कारण काम झालं वडाळ्यापर्यंत या रोडचं काम आलं आणि वडाळ्या ते थडीपोहणी हे 3 किलोमीटरचंच काम हे थांबल्या गेलं आहे. कशामुळं थांबलं, उडवाउडवीचे उत्तर मिळतात, कशामुळं थांबलं हे कोणी उत्तर देत नाही. मला एक 8-10 दिवसापूर्वी कार्यकारी अभियंता अमरावती गिरी साहेब म्हणून आहे, त्यांचा कॉल आला. त्यांनी सांगितले की तुमची तक्रार आमच्यापर्यंत पोहोचलेली आहे. मी एक 8 दिवसात तुमच्या तक्रारीचं निवारण करण्यासाठी येत आहे. पण आता जवळपास त्याही गोष्टीला 15 दिवस झाले, पण अजून त्यांच्या कार्यालयाकडून मला कुठल्याही प्रकारचा नंतर काही मेसेज नाही आला, काही आला नाही. माझी आपल्या चॅनलच्या न्यूज माध्यमातून एवढीच विनंती राहील की या रोडचं काम हे लवकरात लवकर व्हायला पाहिजे, चांगल्या क्वालिटीचं व्हायला पाहिजे. कारण इथून आमच्या गावातील आणि या एरियातील तारासावंगापासून जो वर्धा जिल्हा आहे, जवळपास रोज 200-300 विद्यार्थी हे पहिल्या वर्गापासून ते 12वी वर्गापर्यंत शिकासाठी जातात. आणि मधल्या पिरियडमध्ये रोड चांगला नसल्या कारणामुळं बस बंद झाली. आम्ही त्या बाबतीतही पालकमंत्री बावनकुळे साहेबाकडे डेप्युटेशन घेऊन गेलो. थोडा वादविवाद झाला. त्याच्यानंतर आता ती बस चालू झाली. जवळपास ती बस आता 1 मे पर्यंत राहील. नंतर मग ते शाळाला सुट्टी लागल्या बंद होईल, पुन्हा जूनमध्ये चालू होते. पण आमची आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे का पावसाळ्याला 2 महिने राहिले आहे, हा रोड लवकरात लवकर व्हायला पाहिजे. काय अडचणी आहे, मागं ते खंडारे म्हणून साहेब आहे, ते म्हणे या रोडच्या पॅचेस पूर्ण उखडू द्या, नंतर आम्ही हे चांगलं करतो. पण त्याच्यानंतर खंडारे साहेबासोबतही संपर्क केला असता, त्यांनी काहीच नाही सांगितलं. आता परवा जात असताना आम्ही थोडी चौकशी केली तर डांबर उपलब्ध नाही आहे. मला एवढं सांगा, डांबर उपलब्ध नाही आहे, कोण ठेकेदार आहे, कोण करत आहे, याच्यासोबत सामान्य जनतेच्या सोबत जीवासोबत खेळण्याचा काही प्रश्न येत नाही ना. आम्ही दोन्ही आमदार साहेबांना विनंती केलेली आहे का हा रोड आम्हाला लवकरात तुम्ही करून द्या. एवढीच आपल्या चॅनलच्या माध्यमातून माझी आपल्याला एवढी विनंती राहील का ह्या रोडचं काम चांगलं आणि लवकरात लवकर व्हायला पाहिजे. याच्याबद्दल आपण आमच्यापर्यंत आला याबद्दल मी आपले आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार, मी मोहन मातकर, थडीपोहणी, तहसील नरखेड, संजय गांधी निराधार योजना सदस्य, तहसील नरखेड. आज चॅनलच्या माध्यमातून मुलाखत देत आहे की आमचं गाव थडीपोहणी 5000 लोकवस्तीचं गाव आहे. हे गाव नरखेड तालुक्यातलं पश्चिमेकडलं सगळ्यात शेवटचं गाव आणि या गावाचं मोठं मार्केट काटोल ते 48 किलोमीटर आहे. परंतु नशिबानं आम्हाला 18 किलोमीटरवरचं वरुड हे सगळ्यात सोपं, सुंदर आणि चांगलं. कारण शिक्षणासाठी जाणारे मुलं, वैद्यकीय सेवा, मार्केट, आमच्या गावाचं मार्केट हे त्याच्यावरच अवलंबून आहे. असं मार्केटचे व्यापारीसुद्धा या सगळ्यासाठी वेदना सध्या राहिली आहे. या भागातली सगळ्यात मोठी वेदना की थडीपोहणीवरून वडाळा गाव हे फक्त 3 किलोमीटर आणि या 3 किलोमीटरचा रस्ता जवळपास 15 वर्षापासून धूळ खात पडलेला रस्ता आहे. 1947ला स्वातंत्र्य मिळाल्यापासून तर आजच्या तारखेपर्यंत कदाचित एवढा खराब रस्ता हा नरखेड आणि वरुड तहसीलमध्ये हा शेवटचा रस्ता असावा. कारण या रस्त्याने जाण्याची कोणतीही अशी खास व्यवस्था नाही आहे. कशी तरी रस्ता दुरुस्त केला जात आहे. रस्ता 2 महिन्यासाठी होते आहे, बाकीचे 10 महिने कुणीकडे जाते माहीत नाही. अशा अवस्थेत बरेचदा ॲक्सिडेंट झालेले आहे, बरेचदा गाड्या फसल्या आहे, बरेचदा जाणं टाळलं आहे, बरेचदा त्याच्यात बंड्या फसल्या आमचे त्यावेळेस. आज मोटरसायकलसुद्धा भयानक मोटरसायकलचे बेहाल होते. तर आमची मागणी करता आम्ही उपोषणसुद्धा केलं. मागणी भुयार साहेबांनासुद्धा केली, माजी आमदार, आताचे आमदार यावलकर साहेब, त्यांच्याकडेही बरेचदा डेप्युटेशन घेऊन गेलो. होच्या वर शब्द कधी आला नाही आणि या होचं फक्त प्रत्युत्तर त्यांनी दिलं. कशी तरी गिट्टी आली, गिट्टी टाकली, थोडंसं डांबर टाकलं. म्हणजे होतं की नाही होतं ते डांबर टाकणाऱ्यालाच पाहिजे. कशी तरी गिट्टी आतरली, त्याच्यावर थोडंसं डांबर टाकलं. 4 दिवसात डांबर आणि गिट्टी, डांबर हरपलं, गिट्टी राहिली, अशी तिथली व्यवस्था आहे.
आणि 48 किलोमीटरचं गाव मार्केट हे जर जवळ आणत असेल तर वरुड आम्हाला खूप जवळचं आहे. कारण 25-30 गावाचा संबंध हा वरुडसाठी येते आणि त्या वरुडला जवळ आणण्यासाठी फक्त 3 किलोमीटर रस्ता, 18 किलोमीटरच्या रस्त्यातील फक्त 3 किलोमीटरचा रस्ता. कारण 40 किलोमीटरच्या परिसरात दुसरा पूल नाही आहे. तर जलाखेडापासून हातुर्ण्यापर्यंत पूल नाही आहे. फक्त हा वर्धा नदीवरचा थडीपोनीपाशी पूल आहे. या पुलावरून पूर्ण आम्ही मार्केट करत असतो. पूर्ण लोक त्या मार्केटवरून जाते, त्या पुलावरून जाते आहे आणि पुलापासून सुरुवात अमरावती जिल्ह्याची झाल्यापासून तर वडाळा 3 किलोमीटरचं गाव. अजिबात रस्ता नाहीच, त्याला रस्ता म्हणता येणार नाही, अशी दयनीय अवस्था, अशी परिस्थिती आहे. म्हणून आम्ही बावनकुळे साहेब हे पालकमंत्री नागपूर जिल्ह्याची आहे, अमरावती जिल्ह्याची आहे, शेवटी त्यांच्यापर्यंत गेलो. त्यांनाही आमच्या वेदना सांगितल्या, त्यांनीही हो म्हटलं. आम्ही त्यांना निवेदनं दिली. नंतर निवेदनाचं रूपांतर कशात झालं माहीत नाही, परंतु त्यावेळेसपासून अजूनही त्याच्यावर ना डांबर ना गिट्टी. आता गिट्टी आहे की डांबर आहे ते प्रत्यक्ष चौकशी व्हायला पाहिजे. चॅनलच्या माध्यमातून मी विनंती करतो आहे की ज्यांच्यापर्यंत माझा आवाज पोचते त्या सर्वांना माझी खरोखर सगळ्या जनतेकडून विनंती राहील की तो पूल, तो रस्ता 2 महिन्यात होणे आवश्यक आहे. 2 महिन्यात एवढ्यासाठी की 2 महिन्याच्या नंतर पावसाळा लगेच चालू होईल. पावसाळ्यात काम होणार नाही आणि हेच पुन्हा की सांगतील की आता पावसाळा आहे, काम होणार नाही. आमचे विद्यार्थी जाऊ शकत नाही राजेहो, आमचे बैलबंडी जाऊ शकत नाही, कुणी जाऊ शकत नाही. तर या 2 महिन्यात रस्ता करणे फार जरुरीचं आहे. माझा आवाज चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचते आहे, म्हणून माझी विनंती राहील की 2 महिन्यात शक्य तेवढा लवकर चांगल्या सुसज्ज परिस्थितीत करून द्यावा, अशी विनंती सर्वांना राहील.